तर मित्रांनो, कशा तुम्ही सगळेजण? आय होप की तुम्ही सगळेजण एकदम मस्त आणि मस्त आणि म्हणजे एकदम तंदुरुस्त असणार. पण मित्रांनो, आम्ही तर म्हटलं तंदुरुस्त आहोत, पण झालं असं की रातची आमची झोप पूर्ण खराब झाली. खूप घार झोपीत झोपलेलो होतो मी. आणि तुम्हाला मी महत्त्वाची गोष्ट सांगतो, संध्याकाळी इतका खतरनाक अटेम्प्ट केला ह्या बाईनं. हे जे पाहता ना तुम्ही, कम्प्युटरवर काम करत आहे, ह्या बाईनं खूप खतरनाक काम केलं. इतकं घार झोपीत होतो. माझी पोरगी उठली सूसाठी आणि तिने दरवाजा उघडला आणि हे बाई काय म्हणते झोपेत, "ए, सु 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 सु." हे पोरगी एवढी भयानक दचकली, एवढी दचकली ते दरवाजा अर्धा उघडायच्या पहिलेच तिकडे माझ्याजवळ येऊन एकदम अशी जवळ आली आणि खाली मान करून चुपचाप झोपून राहिली. तिला वाटतं काय झालं बा. आणि मी एकदम जागीच होतो, म्हणजे एकदम आवाजच मला एकदम जागा झाला. आता विचार तुम्ही मला सांगा, एवढ्या रात्री हा जर ॲटम झाल्यानंतर माणूस झोपेत राहते, तो गुरु तर बस, तो तर फुल तन्नावून झोपला होता. तो उठलाच नाही. तो उठला असता तर अजून तांडव झाला असता. आणि ते बिचारे सई एवढी घाबरली, एवढी घाबरली. आणि हे म्हणते, हे काय म्हणते, काय झालं म्हणते बोमलाले. हिले माहीतच नाही तर हिले काय सांगू मी काय झालं म्हणून. बरोबर नाही का? रात्रीचे 2:30-3 वाजता म्हणजे हा ॲटम करून राहिली हे बाई. आणि भूताची याची त्याची निरा पिक्चर पाहते, हसते हसते का बाची. हो काय हो करून राहिली. भूताचा मी असे काही ना काही म्हणजे हॉरर स्टोऱ्या, सस्पेन्स स्टोऱ्या काही ना काही पाहत राहते. आणि ते सगळं तिच्या डोक्यात रात्रभर चक्कर चालते. आणि ते 12-1च्या नंतर ते ऍक्टिव्ह व्हायला लागते. 2-2:30च्या दरम्यान ते बाहेर निघते. आणि म्हणजे आमची झोपा खराब करते. म्हणजे इनडायरेक्टली तुमचं असं म्हणणं आहे मी चुडेला. चुडेलची मोठी माय आहे तू. चुडेल काय लावली? माय कोण आहे तिची? बाजूची कोमल. तर माझी पोरगी एवढी घाबरली होती. सई तुम्हाला सांगतो, सई सई बघा, अ सई. हे तर म्हणते मला काही माहितच नाही, म्हणते काय झालं. मी काल काय केलं रात्री? का सई कशी काल काय केलं कसं रात्री मी? दचकवलं? एकदम भयानक रात्री झोपली नाही मी. आहे की नाही? माझी पोरगी एवढी दचकली काय सांगू तुम्हाला. आणि असं खाली मान केलं, डोकं असे हात ठेवून दिले सु. आणि हे एवढं झाल्यानंतर मी काय केलं म्हणते, मावर खाऊन असं मन करे की उठा तिथून आणि मारा बकेट फेकून एखादी. तुला सांगितलं ना बेटा. काय सांगितलं तुले? तुला मुला म्हणजे मी आता झोपूही नाही काय, जागी राहतो कशी वटवाघासारखी रात्रभर. माकडे आणि वटवागरू तरी ठीक आहे, तिचं उरते तिथं बसते तिथं उरते. तू तर चांगली घर झोपतो नाही एकदम छू 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 छू. अब काय छू छू? काय दिवसभर कुत्रे हाकलत असतं काय? तसं नाही झालं इकडे. असून घे पहिले. माहित आहे का काय झालं? आम्ही रात्री कोणता पिक्चर पाहिला आपण लेकरं झोपल्या? ते नको सांगू मला. तू तर ऍक्शन पिक्चर पाहिला तिनं. ऍक्शन पिक्चर पाहिला मी सोमवाराना. माहिती माझ्याजवळ आहे, चालू का ना? माझ्या जवळ आहे. काल आम्ही लेकरं झोपले 9:30-10 वाजता. आम्ही 8 वाजतापासूनच पिक्चर पाहणं चालू केलं होतं. मग लेकराला झोपायच्या वेळेस बंद केला. पिक्चर पाहिला. पिक्चर कोणता पाहिला? हिट थर्ड केस. तू हिट पाय, थंड पाय, गरम पाय, नरम पाय. मला त्याचे काय, पण तू दचकली काय पिक्चर तर मी पण पाहिला. तो तुझ एकटीनं पाहिला का? हे पहा, हे खरी गोष्ट आहे की मला रात्री मी झोपेत उसनतो, हे खरी गोष्ट आहे. पण मी स्वतःच घाबरतो. आणि आमची ते 1-2 पाहुणे आल्या होत्या, जे मग लेडीज असल्या तर मग ते कसे ते माझ्याजवळ झोपते. हिचे पप्पा, सईचे पप्पा इकडे झोपते. तर त्याही पहिले दचकल्या मी. काही नाही मित्रांनो, इलेक्ट्रिक सवय आहे. तुम्हाला मी सांगतो सरळ सरळ. ते काय सांगू राहिले की पाहुणे आलते ते जाऊ दे ना. तो भूतकाळ काय सांगू राहिला, काय जे झालेलं रात्री ते सांग ना. पूर्ण सांगतो. काय नाही एवढं स्टोरी सांगून राहिली तू. मला रात्री दचकाची सवय आहे, रात्री झोपेत ओरडाची सवय आहे. मी उसनतो, रात्री चालतो. अजून काही तर हे लग्न जेव्हा झालं, मी जेव्हा घरी आली, माझी मम्मी काय म्हणे यायले, म्हणे रात्री म्हणे दरवाजा लावून घेतला, कुलूप लावून घेतलं म्हणे, रात्रीची उठून बाहेर पडते. मी कधी त्या गोष्टीला एवढं सिरियस नव्हतो मित्रांनो. तुम्हाला 7 महिने रूमला दरवाजा नव्हता आमच्या. पण मी बाहेर नाही पाहिली, लक्षात ठेवा, उसनली नाही त्यावेळेस. फक्त ते गुरु तू चांगल्या माणसासोबत होती, समजली काय? मग आता मी बांगल्या माणसासोबत राहतो काय? काल मग पिक्चर पाहिजे ऐकत नाही हो सई. माझी पिल्लू काय रात्री कम दचकलं. दचकलं, मी सॉरी म्हटलं तिले. जाय तू, जाय बरं, पप्पा मॅट करते.
काय झालं मी सांगतो ना. आम्ही काल थर्ड केस हिट पिक्चर पाहिला. त्याच्यामध्ये इतकी बेकार व्हायलन्स होतं, इतकं बेकार मारकाट होतो त्याच्यात. असं लटकवते, इथूनच हाड उकडून जाते आणि त्याची मुंडी हे करते. माझी गोष्ट ऐकून घ्या. खूप असं पिक्चर मध्ये मी ते पाहिलं आणि त्याच्यात माहिती का काय झालं, त्याच्यात दाखवलं मग शेवटी एक लहान लेकरू 9 महिन्याची पोरगी ऐका ते दाखवली आणि तिला असं मारायला चाकू वगैरे घेते. मला तो इतका इमोशनल सीन झाला आणि तो इथं जाऊन सबकॉन्शियस मध्ये फिट झाला. आणि ते खूपच म्हणजे मार्केटच एवढी विचित्र होती. तर थर्ड केस तुम्ही तो पिक्चर आहे ना हिट थर्ड केस नेटफ्लिक्सवर, जेव्हा पाहा ना तेव्हा तुम्हाला समजा किती बेकार व्हायलन्स आहे. इतकं क्लिअर दाखवलं त्यांना, ते कुठेतरी अशी घबराहट होऊन गेली. तसंच पाहिलं आम्ही, तसंच झोपलो. तर रात्री उसनली हे माहित होतं. तुम्ही मला खूप रागवलं रात्री, 2-3 शिव्याही दिल्या, मला सगळं माहित आहे. हात धुवून घ्या लागते. बोला पुढे. मी समजली की मी रात्री उसनली. आता सईचं कसं झालं, सई बाथरूम जाताना मी एकदम मला असं उठली मी आणि माझं लेकरू बाहेर चाललं बा आणि ते दिमागात तो पिक्चर होता ते 9 महिन्याची पोरगी. म्हणून म्हटलं मी सई म्हणजे असं झोपेत मी काय म्हटलं मला माहिती हे सांगून राहिले की सुक साकसुक केलं म्हणून. पण तेच काहीतरी अशी भीती होती. पण ते घाबरली. आता मी तिला समजवलं की बा आपल्या मम्मीला अशी सवय आहे, हे पहिल्यांदा तिच्यासमोर नाही झालं, हे लय वेळा झालं. ओरडली मी. आता तिला म्हटलं जर मम्मीनं असं केलं तर मम्मीला म्हणायचं मम्मी चुप शांत शांत. आता तुम्हाला सांगतो आमची ते एक पाहुणी आली होती, ते इथं 8-10 दिवस ते आताही येतच असते ते. तर पहिल्यांदा किती ते घाबरली. मी झोपेतून उठली आणि मी सरळच चालली. ते पहिल्या दिवशी तिनं पाहिलं झोपेतून कुठं चालली. मग त्यावेळेस मी बाथरूमला चालली, तो भाग नाही. पण दुसऱ्या दिवशी अजून उठली, तिनं काय पकडला मग हात. ना हो ताई कुठे चालल्या म्हणे, हात पकडलाय. मी म्हटलं, मग मला लक्षात आलं की मी बा झोपेत चालून राहिली. एवढं तुम्हाला समजतं की मी झोपेत उसनावतो तेव्हा जेव्हा लक्षात येते की बा नाही मी झोपण्यात उसनावली, जे काही उठली दचकून ते झालं. आताही ती आली होती. त्याच्यानंतर मी एकदम अशी ओरडली ना, एकदम अशी बसली ना अशी हे. मग ते पोरगी उठली, मला चोपडून आली. झालं माहिती ताई रिलॅक्स ताई. मग मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं, मग मला समजलं की मी झोपेत उसनावली. मग मी जाऊन झोपून गेली. आताही पोरगी म्हणते की मला सवय झाली म्हणते, तर मॅडम रात्रीची उसनवते, पहिले भीती वाटली म्हणते. आता हेच गोष्ट मी सईला समजवली की आपल्या मम्मीला सवय म्हणता नाही येत, पण आता मी झोपेत मुद्दाम उसनावत नाही. यांना काय फक्त बहाना पाहिजे माझ्या गोष्टी. बहाना लावून राहिली भूत काय करता. एवढी मी भूतासोबत राहून राहिली आता 10 वर्षापासून. आता भेली नाही. आणि आता काय हे एक अशी दचक असते, काहीतरी विचार असते डोक्यात. तू एकटीच पाहिला का? आता भूताले भूत भेट नसते ना. जाऊ द्या, ह्या बाईसोबत जास्त बोलू काही फायदा नाही आहे. बरं याच्यावर उपाय काय मित्रांनो? मी रात्री दचकली नाही पाहिजे, याच्यावर उपाय काय? असं नाही की भूताचे पिक्चर पाहून एरवी मी दचकतो. यु नो काही नाही मित्रांनो, हिचं कसं आहे माहितीये काय, हे जे पाहते का नाही ते दिमागात फिट करून घेते. फिट नाही करत नाही कारण हिच्या दिमागात स्टोअर मध्ये खूप जागा आहे ना, दिमागाच्या स्टोअर खूप जागा आहे, म्हणून ते सगळं सेव्ह करून ठेवते. आता कसं भूतकाळातल्या गोष्टी खाली गेल्या की मग दिमागात जागा आहे, पण भूत बसून राहिली आता. तर तुम्ही मित्रांनो कमेंट्स मध्ये नक्की सांगा. 1 मिनिट तुम्ही मला एक सांगा, माझ्या नवरोबाले माहित आहे की मी दचकतो, याईने मला झोपेत शिव्या द्यायला पाहिजे की मला सांभाळायला पाहिजे? रश्मी असं म्हणते, रश्मी शांत राह, झोपून जाय. हे मला डायरेक्ट शिव्या देऊन राहिले हे मला. म्हणजे कमाल नाही झाली काय? झोपेत मी मला लढच येते. मग हे मला बोलते तर रात्री झोपेत याईने म्हणायला पाहिजे रश्मी झोप, रात्रीच वाजले, 2च वाजले, 2:30च वाजले, झोपून जाय, तुला स्वप्न दिसलाय, असं मला प्रेमानं म्हणाले पाहिजे मला. तुला हे मी पहिले प्रेमानं बोलते, हे तुला ऐकू येते काय? काहीच बोलत नाही, डायरेक्ट शिव्या ऐकू येते मला, शिव्या. अच्छा, प्रेमाचं काहीच ऐकू येत नाही. ठीक आहे, तर असू द्या. चला, तर अशी गोष्ट झाली मित्रांनो, हे रात्री भयानक दचकून उठते. बरं आता हे झालं एक मॅटर सांगितलं, फक्त मला एवढं सांगा की मी दचकली नाही पाहिजे, याच्यासाठी काही उपाय असेल तर तो सांगा. बाकी यांचं ऐका. आता काही नाही, आता तुम्ही जे ऐकलं ते हिनंच ऐकलं, जे बोलली. आता मी तर बोलताना तोंडावर पट्टी मारली होती, त्यामुळे मी काही बोलत नाही. तुम्ही सगळेजण मस्त राहा, तंदुरुस्त राहा. तोपर्यंत बाय बाय.